महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतले 3 मोठे निर्णय ऐकताच संपूर्ण राज्यातल्या लाडक्या बहिणी प्रचंड आनंदी झाल्या आहेत। सगळ्यात मोठे निर्णय घेण्यात आले, ज्यामधला पहिला निर्णय आहे तो अपात्र बहिणींसाठी आहे। ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, त्यांचे पैसे बंद झाले होते, ते पैसे सुरू करण्याची लाडक्या बहिणींना एक संधी देण्यात येणार आहे। तर दुसरा निर्णय ऐकून लाडक्या बहिणी तर नाचूच लागल्या। तो निर्णय आहे केवायसीचा। ज्या बहिणींची अजूनही केवायसी झाली नाही किंवा केवायसी झाली पण त्यात चुका झाल्या, तर अशा बहिणींसाठीचा दुसरा आनंददायी निर्णय आहे। तर तिसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांचे मागचे पैसे राहिलेले आहेत, जानेवारीचे, डिसेंबरचे, नोव्हेंबरचे, ते पैसे येण्यासाठी तसेच फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र देण्याचा जो निर्णय आहे तो तिसरा निर्णय आहे। 5 मिनिटांपूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 3 अतिशय मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत। आता सर्व महिलांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी आणि मार्च हप्ता एकत्रित टाकण्याचे आदेश दिलेच आहेत। पण त्याचबरोबर ज्यांची केवायसी राहिली किंवा ज्या बहिणी अपात्र होत्या, त्यांना आता पात्र करण्यासाठी काही नियम देखील आता बदलले आहेत। सर्व लाडक्या बहिणींचे हप्ते आता पुन्हा एकदा सुरू होणार आहेत, ज्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींच्या कौटुंबिक आनंदात आता खूप मोठी वाढ होणार आहे। हे 3 असे निर्णय आहेत जे लाडकी बहीण योजनेच्या इतिहासात अतिशय क्रांतिकारी आणि महत्त्वाचे ठरणार आहेत। या निर्णयामुळे आता रखडलेले सर्व हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार असून ज्या बहिणींचे पाठीमागचे थकीत पैसे राहिले होते, ते आता त्यांच्या खात्यात जमा होतील। फक्त त्यांनी आता एक महत्त्वाचं काम करायचंय। हे एक काम करायला लाडक्या बहिणींना स्वतः मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलंय, ज्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची जी काही नाराजी होती ती कायमची दूर होणार आहे। कारण की काही दिवसांपूर्वीच जेव्हा डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण मोठ्या प्रमाणावर सुरू झालं होतं, ते आता संपलं आहे। पण बऱ्याचशा माझ्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता अजूनही मिळाला नव्हता। तसंच काही दिवसांपूर्वी जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरणही सुरू झालं होतं, पण काही कारणास्तव ते मध्येच थांबवण्यात आलं होतं। त्यातही बऱ्याचशा बहिणींना जानेवारीचा हप्ता अजून मिळालेला नाहीये। तर काही अशा दुर्दैवी बहिणी आहेत की ज्यांना डिसेंबरचा, नोव्हेंबरचा किंवा त्याही मागचे हप्ते अजूनही मिळालेले नाहीयेत। तर त्या संतप्त महिलांनी अगदी सरकारला धारेवर धरलं होतं आणि त्यांनी ठाम मागणी केली होती की आमचे मागचे सर्व थकीत पैसे आम्हाला द्या, आणि सोबतच जे काही अपात्र झालेल्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी केवायसीची कडक अट काढून टाका असं सांगितलं होतं। मग भगिनींच्या याच रास्त मागणीला अनुसरून सरकारने हा पहिला मोठा निर्णय घेतलाय, ज्याच्या अंतर्गत महिलांचे मागचे राहिलेले सर्व हप्ते अधिक फेब्रुवारी आणि मार्च हे आगामी 2 हप्ते असे सगळे पैसे एकत्र करून त्यांचं वितरण आता होणार आहे। त्यासोबतच दुसरा अतिशय महत्त्वाचा निर्णय असा आहे की केवायसीच्या संदर्भात महिलांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता। काही महिलांनी फॉर्म भरताना चुकून दुसरीकडेच क्लिक केलं होतं, तर काही बहिणींची तारीख निघून गेली तरी त्यांची केवायसी पूर्ण झाली नव्हती। खरे तर 50% जास्त बहिणींच्या केवायसीमध्ये काही ना काही तांत्रिक प्रॉब्लेम झाला होता, आणि ज्यामुळे या बहिणींचे हप्ते आता कायमचे बंद होणार होते। आणि म्हणूनच दुसऱ्या निर्णयाअंतर्गत पुन्हा एकदा केवायसी दुरुस्त करण्याची मोठी संधी आता महिलांना मिळणार आहे। सरकारने आज 1 नव्हे, 2 नव्हे, तर तब्बल 3 मोठे निर्णय घेतले आहेत। हे निर्णय सांगत असताना मुख्यमंत्री महोदय स्वतः म्हणाले की जर तुम्हाला इथून पुढे तुमचे पैसे नियमितपणे हवे असतील, पाठीमागचे अडकलेले पैसे मिळवायचे असतील आणि केवायसी दुरुस्त करायला पुन्हा संधी पाहिजे असेल, तर 2 महत्त्वाची कामं तुम्ही लवकरात लवकर करायची आहेत। खरं तर माझ्या बहिणींसाठी ही खूप मोठी आणि महत्त्वाची सुवर्ण संधी चालून आलेली आहे। काल परवापर्यंत तर असं वाटत होतं की लाडक्या बहिणी प्रचंड संख्येने अपात्र होत आहेत, मोजक्याच नशीबवान बहिणींना पैसे मिळत आहेत आणि बऱ्याचशा बहिणींना मोबाईलवर मेसेजेस सुद्धा येत नाहीयेत। पण आता सरकारने पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा नवी संधी दिलेली आहे। नीट पहा, लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि मोलाची माहिती आहे। मग आता विचार करा की काय आहेत ते 3 मोठे निर्णय, आणि मागचे अडकलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी नक्की कोणती 2 कामं तुम्हाला करायला सांगितलेली आहेत, याची सगळी सविस्तर आणि सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याचा एकही क्षण तुम्ही चुकूनही स्किप करू नका, कारण की लाडकी बहीण योजनेचे मागचे रखडलेले पैसे आणि पुढचे येणारे पैसे हे तुमचे सगळे आर्थिक भवितव्य याच एका व्हिडिओवर अवलंबून आहे। व्हिडिओमधला एक ना एक शब्द तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका, कारण की प्रत्येक निर्णयाच्या मागे नेमकी काय काय कामं दडलेली आहेत अशी सविस्तर आणि डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे। पहा, सगळ्यात आधी आपण पाहतोय की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो काही राहिलेला हप्ता आहे तो पुन्हा मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे।
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची KYC जर अजूनही अपूर्ण राहिली असेल किंवा तुमची KYC चुकून झालीच नसेल, या प्रक्रियेत तुमच्याकडून काही मोठ्या चुका झाल्या असतील, तर आता काय करायचं याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जो व्हिडिओच्या अगदी शेवटी आहे तो म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात आहे. अशी महत्त्वाची माहिती आपण पाहतोय. पहा, लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ होऊन जाणार आहे. पहा, गेल्या 2-3 महिन्यांपासून तुम्ही जर तुमच्या हप्त्याच्या 1500 रुपयांची डोळ्यात तेल घालून वाट पाहत असाल किंवा तुम्हाला एखादा हप्ता मिळाला असेल पण पुढचे हप्ते मिळतील की नाही असा मोठा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल, तर तुमचे हे सगळे प्रश्न आता चुटकीसरशी सुटणार आहेत. कारण की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी एकत्र येऊन एक अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा राहिलेला हप्ता नेमका का आला नाही, तुमची KYC प्रक्रिया कुठे चुकली असेल तर आता काय करायचं, आणि फेब्रुवारी व मार्चचा हप्ता नेमका कशा पद्धतीने तुमच्या खात्यात जमा होतोय, या तुमच्या सगळ्या शंकांची आणि प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये देणार आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेलं जानेवारी हप्त्याचं वाटप अचानक का थांबलंय? लाखो बहिणींच्या खात्यात अजून 1 रुपयाही जमा का झाला नाहीये? याच कारणामुळे संतापलेल्या हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकार विरुद्ध मोठा एल्गार पुकारला होता. बहिणींच्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ आणि नामदार विखे पाटील हे थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धडकले. केवळ तांत्रिक घोळामुळे ज्या गरीब महिला योजनेतून बाद झाल्यात त्यांना शेवटची एक सुवर्ण संधी देऊन पुन्हा पात्र करा, अशी ठाम मागणी त्यांनी तिथे लावून धरली. आणि आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारकडून आता त्याला हिरवा कंदील मिळालाय. नीट लक्ष देऊ नये का? आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत की डिसेंबर-जानेवारीचा जो हप्ता बँकेत अडकलाय तो मिळवण्यासाठी सरकारने नक्की काय ठोस पाऊल उचललंय. ज्या महिलांची KYC करताना मोठी चूक झाली किंवा ज्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली त्यांनी आता तातडीने स्वतःहून काय करायचं. सोबतच फेब्रुवारी-मार्चचे नवीन हप्ते तुमच्या बँक खात्यात नेमके कधी पडणार, ही सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील गावोगावी महिलांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी मोठा उठाव केला होता. अनेक ठिकाणी तर महिलांनी चक्काजाम आंदोलनही केली होती. जानेवारीचे पैसे फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच काही महिलांना मिळाले. बाकीच्या लाखो महिलांच्या नशिबी फक्त प्रतीक्षा आणि दुःखच आले. यामुळे महिलांमध्ये भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण होतं. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तर लाडक्या बहिणींनी मोठा रस्ता रोको केला होता. निवडणुका संपल्या म्हणून आता सरकारनं योजना गुंडाळली की काय, असा संतप्त सवाल सर्वत्र विचारला जातोय. पण खरं कारण कोणत्याही राजकारणात नसून टेक्निकल अडचणीत आहे. विशेषतः KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्याने लाखो महिला या फायद्यापासून वंचित राहिल्या आहेत. म्हणूनच आता सरकारने हा मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतलाय. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते का रखडले आणि जुना पैसा नेमका कुठे अडकलाय याची 5 धक्कादायक कारणं जाहीर केली आहेत. दादांनो, ताईंनो, कान देऊन नीट ऐका, कारण यातली साधी चूक जरी तुमच्याकडून पुन्हा झाली तर तुमचे हक्काचे पैसे कायमचे मिळणं बंद होईल आणि तुमची मोठी अडचण होऊन बसेल. पहिली भयंकर चूक म्हणजे KYC करताना झालेला तो तांत्रिक गोंधळ. पोर्टलवर विचारलं होतं की घरात कुणी सरकारी नोकरीत आहे का? बिचाऱ्या साध्या भोळ्या माऊलींना काय ठाऊक, त्यांनी घाईत काहीही न समजता तिथे हो या बटणावर क्लिक केलं. खरं तर घरात कुणीच सरकारी नोकर नव्हतं. तरी त्या एकाच चुकीच्या क्लिकमुळे हजारो बहिणी थेट अपात्र ठरल्यात. आता यावर नेमका उपाय काय ते मी व्हिडिओत पुढे सांगणारच आहे. दुसरं मुख्य कारण म्हणजे आधार कार्डचा झालेला मोठा घोळ. एकाच घरातल्या 2 स्त्रियांनी, मग ती अविवाहित लेक असो वा सून, दोघींनी फॉर्म भरताना वडिलांचंच किंवा नवऱ्याचंच आधार कार्ड अर्जाला जोडून दिलं. सिस्टीमने याला डुप्लिकेट डेटा म्हणून पकडलं आणि एकाच घरी जास्त लाभार्थी दाखवून तुम्हाला बाद करून टाकलं. हे होतं दुसरं सर्वात मोठं कारण. तिसरं कारण म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांना जोडलेलं नसणं, ज्याला आपण सरकारी भाषेत DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो. चौथं कारण म्हणजे त्यावेळी OTP यायला झालेला प्रचंड उशीर. आणि 5वी सर्वात मोठी चूक म्हणजे एकाच मोबाईल नंबरवरून भरलेले अनेक वेगवेगळे अर्ज. याच 5 गंभीर चुकांमुळे तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लटकून पडला होता. आता या संकटातून कसं सुटायचं ते नीट समजून घ्या.
सरकार आता एक जबरदस्त निर्णय घेत आहे. तो म्हणजे तुम्हाला तुमची ई-केवायसी दुरुस्त करण्याची शेवटची संधी मिळणार आहे. बघा, अनेक आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे हात जोडून कळकळीची विनंती केली आहे की ज्या गोरगरीब महिलांची अनावधानाने चूक झालीये त्यांना पुन्हा पात्र करा. त्यामुळे आता केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल पुन्हा उघडणार असून 31 मार्चची ती डेडलाईन सुद्धा वाढवून मिळण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याबाबत. सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल 21,000 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या पक्क्या बातमीनुसार पुढच्या फक्त 4 ते 5 दिवसांत तुमच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्चच्या एकत्रित हप्ता जमा होऊ शकतो. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं की सरकारने नक्की काय निर्णय घेतला आहेत. पण आता एक बहीण म्हणून किंवा तुमचा भाऊ म्हणून मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या कदाचित तुम्हाला कोणत्याही सरकारी GRमध्ये वाचायला मिळणार नाहीत. पहा, तांत्रिक चुका कोणाकडूनही होऊ शकतात. तुम्ही घाईघाईत फॉर्म भरला असेल किंवा CSC सेंटरवाल्यांनी काही चूक केली असेल तर आता घाबरून जायचं काही कारण नाही. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की कोणतीही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. आता जेव्हा जे पोर्टल पुन्हा दुरुस्तीसाठी उघडेल तेव्हा त्या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक DBT लिंक आहे की नाही किंवा उद्याच बँकेत जाऊन तपासा. अनेक बहिणींचे पैसे फक्त यामुळेच रखडलेत. मोबाईलचा नंबर, जेव्हा नंबर फॉर्म तुम्ही दिला जातो तेव्हा चालू ठेवा. त्यावर येणारा OTP खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच बहिणी विचारत होत्या की दादा नक्की पैसे कधी येणार. तर भगिनींनो, फेब्रुवारी मार्चचा हप्ता आता एकत्रित येणार असल्यामुळे रकमेचा आकडा मोठा असणार आहे. त्यामुळे बँकेत गर्दी होऊ शकते, पण संयम ठेवा. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मला माहिती आहे गेल्या 2 दिवसापासून तुम्ही खूप वाट बघितली आहे. काही बहिणीनंतर आंदोलनही केले आहे, पण तुमच्या संघर्षाला आता यश आलं आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या खात्यात मागचे पैसे जमा झाले आहेत का? किंवा अजूनही काही अडचण येत असेल तर मला खात्री करून खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणे. हो, ही महत्त्वाची बातमी किंवा आनंदाची बातमी तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना, महिलांना शेअर करायला विसरू नका. कारण माहिती अभावी त्यांची संधी हुकता कामा नये. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.